समाजामध्ये घडामोडी ते आज तरी सांगता येत नाही, परंतु तरीसुद्धा आता आपण कमी जास्त प्रमाणात का होईना पण सगळ्यांनी कोरोनासोबत जगण्याची सवय काळजी घेऊन ती सवय आपण केली पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असलेले कर्मचारी संघटनेचे विजयराव पाटकर आणि आदिवासी संघर्ष समितीचे प्रशांतजी कराळे या ठिकाणी उपस्थित आहेत. आजचा महत्त्वाचा विषय असा आहे की कोरोनाच्या या ठिकाणी लॉकडाऊन सुरू होण्याच्या पूर्वी महाराष्ट्रातल्या जवळपास 500 लोकप्रतिनिधींची बैठक अकोला येथे माझ्या नेतृत्वाखाली संपन्न झाली होती आणि त्यामध्ये काही निर्णय घेण्यात आले होते. दुर्दैवानं त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. म्हटल्यापेक्षा आज क्लिअर होईल, उद्या क्लिअर होईल याची वाट पाहतच जवळपास 4-6 महिन्याचा कालावधी निघून गेला. या सगळ्यांच्या मागचं हेतू आहे की सुप्रीम कोर्टानं 6 जुलै 1917ला जो निर्णय दिला त्या निर्णयाच्या अनुषंगाने 17 नंतर आझाद मैदानावर फार मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही त्या निर्णयाच्या विरुद्ध केलं 17मध्ये. त्याच्यानंतर सातत्यानं राज्याच्या विभागामध्ये अशा पद्धतीनं जनरोष प्रकट करण्याचं काम सातत्यानं होत होतं. परंतु आज आम्ही असं पाहतो की या ठिकाणची एक संघटना ऑर्गनायझेशन हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टामध्ये जाऊन त्या ठिकाणी मागणी केली की बाबा सुप्रीम कोर्टानं जो बैराच्या केसमध्ये जगदीश बैरा त्यांचं नाव जगदीश बैराच्या केसमध्ये जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास महाराष्ट्र शासन टाळाटाळ करते, ते तात्काळ करण्यात यावं अशा पद्धतीची ती याचिका होती. आणि आश्चर्य असं कधीही नसेल एवढी तत्परता महाराष्ट्र शासनानं या प्रकरणामध्ये या याचिकेमध्ये दाखवली. सहसा होते कसं की कोर्टामध्ये 2 पार्टीच्या विरोधात थर्ड पार्टी काही त्यांचं म्हणणं घेऊन कोर्टाच्या समोर ज्यावेळेला जाते त्यावेळेला प्रघात असा आहे की कोर्ट दोघांच्याही बाजू काय आहेत त्या ऐकून घेते, दोघांनाही संधी देते आणि त्यानंतर ज्या काही मागण्या असतील थर्ड पार्टीच्या त्या अनुषंगानं ऑर्डर करते. पण या केसमध्ये आपण असं पाहतो की महाराष्ट्राचे चीफ सेक्रेटरी हायकोर्टाच्या समोर स्वतःहून त्यांनी ॲफिडेव्हिट दिलं आणि सांगितलं की ह्या ज्या मागण्या आहेत म्हणजे मागण्या ज्या थर्ड पार्टीनं केलेल्या आहेत त्या आम्हाला मंजूर आहेत आणि आम्ही तात्काळ त्या पद्धतीनं कार्यवाही करू. त्याच अनुषंगानं कोर्टानं दुसरा प्रश्न विचारला की तुम्ही किती दिवसात हे करणार. तर मग कोर्टानेच सांगितलं की तुम्हाला 30 डिसेंबरपर्यंत ही सगळी कारवाई करावी लागेल. तर यांनी तसं त्यावेळेला मान्य केलं. 30 डिसेंबर 1919 20 उजाडला आणि मग घाई गर्दीमध्ये या ठिकाणी आम्ही असं पाहतो की 21 तारखेला एक GR महाराष्ट्र शासनानं काढला आणि सांगितलं की ज्यांनी राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रावर नोकरी मिळवली. आता खरं म्हणजे हे अनुसूचित जमातीच्या सुप्रीम कोर्टाचं म्हणणंच नाही. अनुसूचित जमाती असतील, अनुसूचित जाती असतील, भटक्या विमुक्त असतील, VJNT असतील, आरक्षणवादी सगळे ज्यांनी नोकरी मिळवली त्या ज्या आधारावर ती मिळवली तो आधार असतो जात प्रमाणपत्र आणि त्या जात प्रमाणपत्राची वैधता ही महाराष्ट्रामध्ये कायद्यानं बंधनकारक आहे. अजूनपर्यंत ज्यांनी ती वैधता दिली नाही त्यांना त्या सेवेतून कमी करण्यात यावं असा तो आदेश होता सुप्रीम कोर्टाचा. परंतु इथं मात्र अनुसूचित जमातीच्या बाबतीतच फक्त महाराष्ट्र शासनानं घाई केलेली दिसते. दुसऱ्या कुठल्याही कॅटेगरीत कुठली नोटीस नाही, चौकशी नाही, किती त्यामध्ये वैधता प्रमाणपत्र दिलेले आहेत किती नाही त्याची काही आकडे गव्हर्नमेंटकडे नाही. आणि आपण नेहमी शब्द ऐकतो की जातचोर, बोगस, म्हणजे ज्या कॅटेगरीत नाही त्या कॅटेगरीत भासून त्याचे फायदे घेणारे अशा पद्धतीचे शब्द नेहमी आपण मीडियाच्या मार्फत वेगवेगळ्या ठिकाणी बोलण्यातून अनेकांकडून ऐकतो. वास्तविक असं ते प्रकरण मुळीच नाही. प्रकरण साधं सोपं सरळ आहे की ज्या जमातीचं ज्या जातीचं म्हणजे SCचं असेल, STचं असेल, OBCचं असेल, VJNTचं असेल तुमच्याकडे
कास्ट सर्टिफिकेट आहे, त्या कास्ट सर्टिफिकेटचं महाराष्ट्रात असलेल्या कायद्याप्रमाणे तुम्हाला वैधता ही द्यावी लागते. हे एवढं सर आहे. वैधता देऊ शकले नाही तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे रद्द होते, इनव्हॅलिड होते, अवैध होते. म्हणजे तुम्ही त्या जातीचे नाही असा त्याचा अर्थ होत नाही. ते कास्ट सर्टिफिकेट इनव्हॅलिड होते त्याची काही अनेक कारणं आहेत. ते अवैध झाल्यानंतर मग कायद्यानं तुमच्यावर काय कारवाई करायची ते सगळं त्या कायद्यामध्ये विधित आहे की त्यांना तात्काळ सेवेतून कमी केलं पाहिजे, त्याच्यावर जे आर्थिक लाभ घेतलेले आहेत त्यांना ते वसूल केले पाहिजे. आता सुप्रीम कोर्टानं त्या पद्धतीनं म्हटलं की कायदा तुम्ही केला महाराष्ट्र शासनानं आणि कायदा जर तुम्ही केला त्याची अंमलबजावणी तुम्ही केली पाहिजे. परत आणखी तुम्ही वेगळं त्याच्यामधून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू नये. परंतु हा लोढा एवढा प्रचंड आहे, रेटा एवढा प्रचंड आहे सगळ्या राज्यभर की शासनानं वास्तव त्याच्यामधलं काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये अनेकांना असं आढळलं की ह्या जात प्रमाणपत्र तपासणी समित्या ज्या आहेत हे ज्या सगळ्या गोंधळाचं मूळ आहे. जात प्रमाणपत्र तपासण्या समित्या ह्या मुळातच बोगस आहेत. अत्यंत जबाबदारीने मी बोलतो. शासनाचा आशीर्वाद असल्यामुळे त्यांचा जो कारभार आहे तो अगदी बेमुहूर्तपणे सुरू आहे. हा बेमुहूर्तपणा, हा बेजबाबदारपणा अनेकदा कोर्टाच्याही निदर्शनास आला आणि कोर्टानं मग त्या ठिकाणी जे 3-4 सदस्य बसलेले असतात त्या तपासणी समितीमध्ये कोर्टानं प्रत्येकाला लाखो रुपये दंड केला. कुणाला 1 लाख, कुणाला 50,000, कुणाला 2 लाख, म्हणजे एकदा नाही अनेकदा. तर ते इतकं जर कोर्ट वैतागून त्या तपासण्या समित्याबाबत अशा पद्धतीची भूमिका घेते तर त्या तपासणी समितीचं कॅरेक्टर काय असेल हे समजायला वेळ लागत नाही. परंतु महाराष्ट्र गव्हर्नमेंटमधला एक घटक एवढा ताकदीनं त्यांच्या पाठीमागे उभा आहे की त्यांना वैयक्तिक दंड झाला. मी चुकीची कृती केली म्हणून हायकोर्टानं सांगितलं की तुम्हाला 1 लाख रुपये दंड करण्यात येते. परंतु माझा 1 लाख रुपयाचा दंड महाराष्ट्र शासनानं भरला. याच्यासाठी भरला की बाबा त्यानं त्याचं कर्तव्य करत असताना त्याची चूक झाली, मतला शिपा, आणि म्हणून मग त्याच्या पगारातून हा वसूल न करता तो शासन भरत आहे या ठिकाणी. आम्ही परत त्याच्या विरोधात आवाज उठवला. काही मंडळी कोर्टात गेली आणि परत त्या ऑर्डर्स पास झाल्या. आता त्यांच्या पगारातून ते पैसे वसूल केले. सांगायचं हे एवढं विस्तारानं सांगायचं कारण असं की तपासण्या समित्यांचं कॅरेक्टरही तुमच्या लक्षात यावं आणि या तपासण्या समित्या एका ठराविक गटाच्या निर्देशाप्रमाणे त्या ठिकाणी काम करतात. म्हणजे त्यांना वाटलं की तुम्ही खरे, यस तुम्ही खरे, मग सगळे म्हणून द्या तुम्ही खोटे, म्हणजे कास्टच्या मॅटरमध्ये हे खोटे तर हे खोटे, त्याच्यामागं कुठलेही नॉर्म नाही. आणि हे फक्त शेड्यूल ट्राईबमध्ये. या शेड्यूल ट्राईबची संख्या महाराष्ट्रात 1,35,00,000 आज रोजी आहे. जी संख्या महाराष्ट्र शासनाला मान्य आहे. याच्या आधारावर महाराष्ट्र शासन गावापासून म्हणजे ग्रामपंचायतपासून तर लोकसभेपर्यंत जागा रिझर्व्ह करते. ज्याच्या भरोश्यावर महाराष्ट्र शासन केंद्राकडून निधी आणते आणि तो निधी सुद्धा सार्वजनिक कामासाठी त्या ठिकाणी डिस्पर्स करते, म्हणजे वाटप करते. अनेक वर्षापासून ती कामं सुरू आहेत. हजारो कोटी रुपयाची कामं झालेली आहेत. आता त्यामध्ये भ्रष्टाचार झाला हा प्रश्न आणखी वेगळा आहे. परंतु मला सांगायचा उद्देश आहे की ज्यांना हे बोगस म्हणतात, खोटे म्हणतात, जातखोर म्हणतात, त्यांना महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांच्यावर आजही शेकडो कोटी रुपये त्यांच्या विकासासाठी खर्च करते. आमचं म्हणणं एवढंच आहे की बाबा बोगस असतील तर तुम्ही बाजूला करा आणि खरे असतील तर त्यांना नियमाप्रमाणे ज्या आपल्या ठिकाणी जे कायदे आहेत महाराष्ट्रामध्ये घटनेनं जे आपल्याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं शेड्यूल ट्राईबच्या फॅसिलिटी त्यांना द्या आणि खोटेच असतील तर एकदा सूक्ष्म लावून टाका, त्यांना बाजूला काढा, ते काय करायचे ते करतील. परंतु ते खोटे नाही हे शासनाला सुद्धा माहीत आहे आणि एकीकडे त्यांना बाजूलाही करायचं नाही आणि दुसरीकडे त्यांच्यावर अन्यायही सुरू ठेवायचा. कारण त्याचं एकमेव कारण हे आहे की 1976 नंतर हे लोक शेड्यूल ट्राईबच्या सवलतीला पात्र झाले. 1950ला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना दिली. त्याच्यानंतर यांनी त्याच्यावर एरिया रेस्ट्रिक्शन आणलं. बाबासाहेब असतं तर ते आलंच नसतं, परंतु आणलं. ते 76 पर्यंत सुरू होतं, म्हणजे 25 वर्ष स्वातंत्र्यानंतर. एकीकडे 25 वर्ष मिळू दिलं नाही हा भाग तर आहे, परंतु 76ला पार्लमेंटच्या ज्यावेळेस लक्षात ही गोष्ट आली त्यावेळेला इंदिराजी पंतप्रधान होत्या, तर त्यांना असं वाटलं की खरोखर हा अन्याय आहे आणि म्हणून मग त्यांनी ते एरिया रेस्ट्रिक्शन उठवलं. एरिया रेस्ट्रिक्शन उठवलं इन द सेन्स म्हणजे माझ्या 2 भावाला जर शेड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट मिळत असेल, खामगावला राहतात म्हणून, आणि मी जर पोट भरायसाठी इथं अकोल्याला आलो असेल तर ते शेड्यूल ट्राईब आहे, त्यांना एसटीचं सर्टिफिकेट मिळेल, मला नाही मिळणार. असं 25 वर्ष चाललं. बरं, आवाज उठवायचा प्रश्नच नव्हता कारण ज्यांच्यासाठी हे होतं त्यांना व्हायचंच नव्हतं, म्हणजे त्यांना कळतही नव्हतं.
आपल्यावर काय अन्याय होतो, कसं शोषण होतं, काहीच नाही. आता 25 वर्षाचा बॅकलॉग असल्यानंतर ज्यावेळेस पार्लमेंटनं दिलं 80 पर्यंत मिळालं आणि 80 नंतर हे परत कुरघोड्याचं राजकारण सुरू झालं. आज अशी स्थिती आहे की नुसतं तुमचे 25 प्रस्ताव जर जात प्रमाणपत्राचे तपासणीला गेले तर तपासणी समितीची माणसं फक्त 1976 पूर्वीचा आहे की नंतरचा एवढंच पाहतात, आणि अगोदरचा असेल तर तो व्हॅलिड आणि नंतरचा असेल तो इनव्हॅलिड. त्याला किती पुरावे असू देतात तो, त्याचा कुठलाही विचार नाही. तर हे अशा पद्धतीनं सगळी तुगलकी कारभार त्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याच्यामुळे अनेक लोक भोरपडले जातात. आता याच्यावर परिणाम कसा होईल? सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला जगदीश बैरा विरुद्ध खाद्य निगम, भारतीय खाद्य निगम, जगदीश बैरा विरुद्ध FCI, तर त्या निर्णयामध्ये बेनिफिट देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही इन्व्हॅलिड झाल्यानंतर. यस, महाराष्ट्रात कायदा आहे, नाही होत, मान्य आहे, परंतु त्यांना मग सेवेतून जे काही त्याच्यात कायद्यात तुम्हाला विधित आहे ते करा, याच्यापेक्षा काही कोर्टाने म्हटलं नाही. परंतु आणि बैराच्या केसमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं त्याचे दिलेले बेनिफिट काढून घ्या असं म्हटलं नाही. म्हणजे ज्याची केस आहे त्यालाही म्हटलेलं नाही. कुठल्याही पद्धतीचं पूर्वलक्षी प्रभावानं कारवाई करा अशा पद्धतीचं वक्तव्य, अशा पद्धतीचे कॉमेंट्स सुप्रीम कोर्टानं केले नाही. तरी सुद्धा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं त्याचा वेगळा अर्थ काढला. म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंट मी ज्या वेळेला म्हणतो त्यावेळेला 3/4 गव्हर्नमेंटला पताच नसते काय होऊन राहिले याच्या डिपार्टमेंटमध्ये. पता असता तर 6,000 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार त्या विभागात झालाच नसता. तो न्यायमूर्ती गायकवाडांनी पुराव्यासह सिद्ध केला आणि ते कोर्ट याच्या समोर ठेवला आपल्या शासनासमोर. तर त्याच्यामध्ये काय इतके त्याच्यामध्ये अधिकारी आहेत घोरपडलेले, जवळपास 1000 लोक त्याच्यामधून कमी करावे लागतील, फौजदारी गुन्हे त्याच्यावर दाखल करावे लागतील. तर केलं किती लोकांवर? 21 लोक दुय्यम दर्जाचे, त्यांना फक्त त्याच्यात बडतर्फ केलं, निलंबित केलं. आमची मागणी अशी आहे की बाबा ज्यांनी भ्रष्टाचार केला हे रेकॉर्डवर आलेला आहे की 5 रुपयाची एखादी वस्तू आहे ते तुम्ही 500 रुपयात खरेदी केली आणि नुसतं काकडेमोड केली, कागद जुळवले आणि आम्ही त्या पद्धतीनं खर्च केलेला आहे विकासासाठी असं दाखवलं. ही घटना मागच्या याच्यामधली आहे 5 ते 10 मधली. म्हणजे 4 नंतर जे सरकार आलं 5 ते 10 पर्यंत हे सगळे घोटाळे झालेले आहेत, ते खूप झालेले आहेत. म्हणजे घोटाळे आज बंद आहे असं नाही, घोटाळे दररोजच होतात, पण हे न्यायमूर्ती गायकवाडांनी सिद्ध केलेले आहेत. आमचं म्हणणं आहे त्याच्यावर तर ॲटलिस्ट तुम्ही कारवाई करा, परंतु ते सुद्धा कुठल्याही पद्धतीची कारवाई करायला तयार नाही. आता हे सगळे विषय सांगत असताना त्या अधिसंख्य पदाचा जो घोळ आहे महत्वाचा, या तो अधिसंख्य पदाचा घोळ त्या अधिसंख्य पदाचा घोळ आहे, त्याच्यामुळे राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. आता कसं झालं की शासनानं 1925 वर्षापूर्वी आजपासून जे व्हॅलिडिटी देऊ शकत नाहीत, कारण कागदोपत्री त्यांच्याकडे पुरावे नाही, ते त्या जातीचे आहेत, त्यांना त्या तपासणी समितीसमोर प्रूव्ह करता येत नाही, असा फार मोठा वर्ग जो त्याच्यामध्ये आहे, तर ते तर पुरावा देऊ शकत नाही, व्हॅलिडिटी त्यांना मिळत नाही. सर्व्हिसमध्ये 25-25 वर्ष झाले, तर महाराष्ट्र शासनानं त्यांना प्रोटेक्ट केलं आणि त्यांना काय सांगितलं की तुमचा विशेष मागास प्रवर्ग, तुम्हाला सेवेतून कमी केल्या जाणार नाही, तुम्हाला सगळे बेनिफिट भेटतील जसे काही असतील त्या पदाचे, परंतु तुम्ही ST मधून आम्ही तुम्हाला बाजूला करू. त्यालाही 25 वर्ष झाली आहे. आज त्यांनाही तुम्ही व्हॅलिडिटी का दिली नाही म्हणून जर महाराष्ट्र शासन त्यांना 11 महिन्याच्या ऑर्डर्स देऊन अधिसंख्य ठरवत असेल तर ते तर त्याचा जीव घेणंच झालं ना. कोर्टानं, सुप्रीम कोर्टानं सुद्धा अनेक केसेसमध्ये, यामध्ये 2-3 केसेसचा मी उल्लेख केलेला आहे, अनेक केसेसमध्ये मानवीय भूमिका घेतली. जीवन जगण्याचा जो अधिकार आहे या देशामध्ये भारतीय राज्यघटनेनं तो सगळ्यांना दिलेला आहे. जीवन जगण्याचा अधिकार तुम्ही कोणाचा हिरावून घेऊ शकत नाही घटनेच्या 21व्या कलमानुसार, आणि त्या पद्धतीनं अनेक केसेस सुप्रीम कोर्टाच्या अशा झालेल्या आहेत. डॉक्टर मिलिंद कटवारेचं नाव याच्यामध्ये मी टाकलेलं आहे. त्या मिलिंद कटवारेचं जात प्रमाणपत्र अवैधच प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या समोर होतं. सुप्रीम कोर्टानं म्हटलं हे सगळं तुमचं खरं आहे, परंतु आज तो शिकलेला आहे, क्वालिफाईड आहे, तो रिझर्व्ह कॅटेगरीतला असेल तरी त्याच्यासाठी पेपर वेगळे नव्हते, त्याच्यावर लाखो रुपये शासनानं खर्च केलेला आहे, त्याच्या कुटुंबानं केलेला आहे. आज 25 वर्षे त्यांनी वैद्यकीय सेवा केलेली आहे, म्हणजे त्याच्या पाठीमागं प्रचंड अनुभव त्या क्षेत्रातला त्याच्या पाठीमागं आहे, आणि आज त्याच्यावर अवलंबून त्याचं कुटुंब आहे. समाजाचं आणि कुटुंबाचं काही तो देणं लागतो. तर अशा पद्धतीनं त्याला रस्त्यावर फेकून देणं हे चुकीचं आहे. तेव्हा त्याला तुम्ही प्रोटेक्ट केलं पाहिजे.
मेन जे मुख्य सगळ्याचे विभाग हे मांडायला हे कसं आहे हे भरपूर आपल्या डोक्याच्या वरती चाललं एकदम म्हणूनच तर लेखी पण मेन हे फक्त तुम्ही काढून तुमच्या पद्धतीनं जरा फोकस करा. याच्यातला प्रत्येक मुद्दा असा आहे की त्याच्यात तासन-तास बोलता येईल आणि खरंच आहे तुमचं आणि म्हणूनच मी ते सगळं टाईमवर सांगलं. भगीरथच्या संदर्भामध्ये शासनानं असं काही आदेश जारी केले आहे की नाही? एक मुद्दा पहिला महत्वाचा आहे त्याच्यामधला की अधिसंख्य पदाचा जो DR आहे तो मुळातच चुकीचा आहे. तुम्ही अशा पद्धतीनं 25-25 वर्ष 30-30 40-40 वर्ष शासकीय सेवेत असलेल्या माणसाला तळकाफळकी एक आदेश काढून अधिसंख्य ठरवू शकत नाही आणि त्यांना 11 महिन्याची ऑर्डर देऊन रोजंदारीवर घेऊ शकत नाही. जो सपाटा आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. शेकडो लोकांना अधिसंख्य ठरवून त्यांना तसे आदेश दिलेले आहेत आणि त्यामधल्या जवळपास सगळ्यांना मी म्हणतो हायकोर्टानं प्रोटेक्ट केलेलं आहे. म्हणजे हायकोर्टानं त्याच्यावर स्टे केलेला आहे त्या ऑर्डरमध्ये. याचा अर्थच असा की शासनाची कृती ही चुकीची आहे. बरोबर आहे की तो शासन आदेश केव्हाचा आहे? तो 21/12/19 कोरोनाच्या अगोदर 21/12/19 त्या आदेशामध्ये काय म्हटलं? त्या आदेशात त्यांनी असं म्हटलेलं होतं की अशा पद्धतीनं अवैध सर्टिफिकेट ज्यांची झालेली आहेत किंवा जे दाखल करू शकले नाहीत आजपर्यंत सेवेत असून त्या शेड्यूल ट्राईब कॅटेगरीची तर त्यांना या ठिकाणी नोकरीतून न काढता आम्ही अधिसंख्य ठरवत आहोत. म्हणजे त्यांना 19 महिन्याची 11 महिन्याची तात्पुरती ऑर्डर देतो. आता हे म्हणजे कंत्राटी पद्धती बोगसच आहे नाही म्हणणं. म्हणजे त्याची ती सेवा गेली, त्याचं ते इतक्या वर्षाची सिनियरिटी गेली आणि 11 महिन्याची देतो म्हणजे मग पुढे काय करतात त्याचं काहीच नाही. त्याच्यासाठी मग भुजबळ साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली. आता कमिट्याचं तुम्हालाही माहित आहे कमिट्या कधी त्याचा अहवाल येतो. त्या GRला तुमचा स्पष्टपणे विरोध आहे बरोबर? निश्चितपणानं राज्यभर विरोध आहे आणि त्याच्या विरोधात प्रचंड असंतोष कर्मचाऱ्यांमध्ये आहे. ज्यांच्या हे जे असंतोष बाळगणारे जे घटक आहेत त्यांची संख्या महाराष्ट्रात आज मितीला 1 कोटी आहे. म्हणजे वाढून आकडे मी सांगत नाही, जनगणनेचे आकडे सांगून यानंतर जे आहे तर पहिल्या याच्यामध्ये तर आमचं 9 तारखेपासून आंदोलन आम्ही राज्यभर सुरू करतो. काळ्या फिती लावून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. आमच्यावर अन्याय झाला हे समाजाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर शासन काय भूमिका घेते त्या भूमिकेप्रमाणे उद्या हे आंदोलन अधिकाधिक तीव्र आम्ही निश्चितपणानं करू. राज्यभर मागे घ्यायची काय मागणी? हो अर्थातच. हायकोर्टानं निर्णय नाही तो GR नाही. जेव्हा त्या GR प्रमाणे एखाद्याला नोकरीतून काढतात 50-100 लोकांना काढलं त्यांनी म्हणजे अधिसंख्य ठरवलं म्हणजे काढलंच नव्हतं त्याच दिवशी. वरून मखलाशी अशी की आम्ही काय तुम्हाला काढलं, आम्ही तर सेवेत ठेवलंच तुम्हाला. पण 11 महिन्यानंतर काय फ्युचर आहे त्याचं? आणि देणं खरोखर ते एसटीवर अतिक्रमण करून नोकऱ्या मिळवल्या त्यांच्यासाठी काय अजिबातच अतिक्रमण नाही. कारण मी सांगतो तुम्हाला आता कसं आपल्या जिल्हा परिषदमध्ये 64 शिक्षक लागलेले मुस्लिम शिक्षक एसटीच्या जागेवर लागले. बरोबर आहे की नाही? या सगळ्यांना गव्हर्नमेंटनं प्रोटेक्ट केलं आणि SBC मध्ये टाकलं. बघा म्हणजे त्याच दिवशी एसटीचा क्लेम गेला आणि त्यांचा 25-25 वर्षे जी माणसं सेवेत असून त्यांना ते एसटीच्या क्लेमवरती तर सेवेत नाही. त्यांनी एसटीच्या जागा बळकावल्या असं कसं म्हणता येईल? एसटीसाठी तुम्ही काय करायचं ते करा, ते तर म्हणणंच नाही ना यांचं. तुम्ही 25 वर्ष झाले आम्हाला एसटी मानतच नाही म्हणजे असे जे कर्मचारी आहेत. पण हे त्याचं युक्तिवाद कसा करतात बाहेर बोलताना की आमच्या जागा त्या बळकावल्या. कुठं बळकावल्या? 25 वर्ष झाले त्याला बेनिफिट काहीच नाही ना. तो तर तुम्ही ओपन मध्ये घातला, अधिकृत घातला, त्याची व्हॅलिडिटी घेतली दुसऱ्या कॅटेगरीची, ते सेवा पुस्तिकेला जोडलेली आहे, सेवा पुस्तिकेवर नोंद आहे, तरी त्याला तुम्ही अधिसंख्य कसं काय ठरवता? म्हणजे एवढा गोंधळ आहे. आणि त्याच्यापेक्षा पलीकडचा आता जिल्हा परिषदचा विषय निघाला म्हणून मी सांगतो. जागा निघाल्या 100. मला कुठलंही रिझर्वेशन नको आहे. मी अर्ज केला, मेरिटवर माझं सिलेक्शन झालं, ठीक आहे. असे अनेक आहेत, एससीतले असतील, एसटीतले असतील, ओबीसीतले असतील, व्हीजेएनटीतले असतील. आणि तो सिलेक्ट झाल्यानंतर मग यांना रोस्टर पूर्ण करायचं. रोस्टर पूर्ण करायचं तर मग आता आपण बसलो 10 जण इथं तर 10 लोकांचे पाहिले याची जात काय आहे, त्याची कोणी मारे कशात येते एसटी टाक त्याला एसटी. अरे काय संबंध त्याचा एसटीचा? म्हणजे फक्त रोस्टर आम्ही पूर्ण केलं, त्या कॅटेगरीच्या जागा भरल्या, याच्यासाठी ही सगळी एसबीसीचा प्रश्न आला तर त्यात पकडून राहिले. जेव्हा हो आपल्या जिल्हा परिषदमध्ये भयानक आहे. आता मी होतोच तिथे, उपाध्यक्ष होतो, अध्यक्ष होतो. ते अनेक वर्षे जे रोस्टरचं लांबलं ना, ते वरवर भासवताना त्या मुस्लिम कॅन्डिडेटच्या बाबतीतलं प्रश्नचिन्ह होतं. ते असेल नसेल, पण त्याच्याबरोबर हे महत्वाचं आहे की तुम्ही रोस्टर कसं केलं तयार. तुम्ही रोस्टर फक्त जाती वाचूनच केलं ना. हा एसटीत टाका, हा ओबीसीत टाका, हा व्हीजेएनटीत टाका, हा याच्यात बसते रे त्याच्यात टाका.
अरे पण तो म्हणते ना मला काही गरज नाही त्याची, मी ओपन लागलेलो आहो. पण तो मेरिट मध्ये चालला ना. हो. तर हा तो प्रकार आहे तो थांबला पाहिजे. ठीक आहे. मला वाटतं अधिसंख्य पदाचा मुद्दा क्लिअर झाला असेल. ठीक आहे. बरं? हो ना, तुमचं त्या मुख्य म्हणजे त्या 21 जानेवारी 21/12च्या GR ला विरोध होता, बरोबर आहे? 100% विरोध आहे. तो घटना विरोधी आहे, नियमबाह्य आहे. आणि दुसरं महत्वाचं असं आहे की हे थांबणार नाही. हा जो अन्याय महाराष्ट्रातल्या 1 कोटी जनतेवर आहे तो थांबेल असं आम्हाला सुतराम वाटत नाही. ही शेड्यूल ट्राईबची जी कॅटेगरी आहे म्हणून आमची मागणी राज्यभर अशी आहे की बाबा आता खूप झालं, अ आणि ब गट करा. अरे आमच्या नावावर तुम्ही पैसे घेता, मोजताना तुम्ही 10 दाखवता, त्याच्यात 8 आम्ही असतो. आणि 10 दाखवताना तुम्ही केंद्राचा निधी घेता, त्यावेळेला तुम्हाला वाटत नाही की हे बोगसच्या नावावर आपण घेऊन राहिलो, आणि देताना मात्र म्हणता की तुम्ही बोगस आहे. तर आम्ही असा निर्णय घेतला की 7% जे आरक्षण आहे 7.5%, ते 3% जे आहे ते जुन्या क्षेत्रातल्या म्हणजे 76 पूर्वी सवलतीला पात्र लोकांना द्या, आणि 4.5% आहे 4% जे आहे ते 76 नंतरच्या. हा फार उद्रेक होणार आहे या प्रश्नावर सगळं. कारण तुमच्याच्यानं होतच नाही तर वाटणी करा, संपला ना विषय. राज्य सरकारच्यानं जर कंट्रोल होत नाही, एवढे बलाढ्य ते झाले राजकीय दृष्ट्या 50 पासूनचे, ते फक्त म्हणजे जनता नाही बरं, जनतेचे प्रतिनिधी ते एवढे फक्त झाले की ते काही ऐकायला तयार नाही. सरकार कोणाचे असो, कोणी पक्षाचं असो, पण चालेल त्यांचीच जे कोणी आहे. तुम्ही तर सत्तेत होतेच ना. हे मग मी भांडलोच ना. हं? आणि दुसरा आणखी प्रकार असा आहे की सुप्रीम कोर्टाचं एक जजमेंट असं होतं की जात जशी आहे तशी वाचावी. कॉमा, मात्रा, विलांटी, उकार हे कशामध्येही मत देण्याचा अधिकार तपासणी समितीलाही नाही, या देशातल्या हायकोर्टालाही नाही, या देशातल्या कुठल्याही यंत्रणेला नाही, असं सुप्रीम कोर्टाचं वडील. आता त्याचा अर्थ असा आहे की तो कायदा आहे, जशी आहे तशी वाचा. तुम्ही हे नाही म्हणू शकत की चुकून वही लिहिल्या गेली. आता मग ते दुरुस्त करून पहिल्यांदा जे काही यंत्रणा असेल ती. आता इथं कसं झालं की 50 पासून ज्यांनी भोगलं 76 पर्यंत, त्यांच्यामध्ये प्रधान एक जात, प्रधान ही SC मध्ये, परंतु त्यांनी सगळं त्या प्रधानाचं लिहित असताना परधान ही येते, परधान ही येते शेड्यूल ट्राईबमध्ये. गोंड, राजगोंड अशी जातच महाराष्ट्रात अस्तित्वात नाही. एक तर गोंड आहे, एक तर राजगोंड आहे. परंतु कॉन्स्टिट्यूशन लिस्टमध्ये 50च्या गोंड राजगोंड असं शब्द. त्याचा दुसरा अर्थ काय सुप्रीम कोर्टाने की गोंड राजगोंड नावाचा माणूस आमच्या महाराष्ट्रात नाही. आणि तुम्हाला जर दुरुस्ती करायची असेल ॲज ए गव्हर्नमेंट म्हणजे राज्य सरकार, तर तुम्हाला त्या प्रोसिजरनं सेंट्रल गव्हर्नमेंटकडे ते पाठवावं लागतं, आणि तिथं पाठवल्यानंतर ते करेक्शन होतं. यांनी 25 वर्षे गोंड राजगोंडांना गोंडाचं सर्टिफिकेट देऊन टाकलं. म्हणजे घटनेविरोधीच झालं नाही. 25 नंतर दुरुस्ती झाली ती, त्याच्यामध्ये कमा आला. आता माझं दुसरं म्हणणं असं आहे की तुम्ही गोंड गोवारीमध्ये दुरुस्ती तर करता, परंतु आता तुम्हीच आता बातम्यांमध्ये टाकलेलं आहे गोवारीच्या संदर्भामध्ये त्यांना न्याय मिळाला, कोर्टाने त्यांना न्याय दिला. म्हणजे 25 वर्षानं का होईना त्यांचे 114 लोक मिळाल्यानंतर शासनानं नाही दिलं, ते दिलं कोर्टाने. कोर्टाने मान्य केलं की यस तुम्ही ट्राईबच आहात, तुम्ही अनुसूचित जमातीचेच आहात. त्यांना सर्टिफिकेट मिळायला लागली, व्हॅलिडिटी मिळायला लागली. महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यांच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात अपील करायला निघालं. म्हणजे स्वतः न्याय द्यायचाच नाही, पण कोर्टाने एखाद्या बाबतीत जर न्याय दिला तर मात्र तो कसा हिरवून घेता येईल या पद्धतीनं प्रयत्न करायचा. हे सगळंच या ठिकाणी सुरू आहे. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. असे लहान लहान विषय जरी दिसत असले, आता आमच्या डोक्यात खूप जमा झालं, मध्ये बऱ्याचशा घटनाही घडल्या, तर त्याच्यामुळे एक शॉर्टमध्ये आम्ही दिला. आता सगळं एका याच्यात कव्हर होणार नाही, पण तुम्हाला विनंती आहे सगळ्यांना की एक एक मुद्दा एवढा महत्त्वाचा आहे की आपण सगळ्यांनी त्या पद्धतीनं कसा न्याय देता येईल उपेक्षित लोकांना त्या पद्धतीनं करा. आता आणखी तर काय आहे, न्यायमूर्ती गायकवाडचं तर काही आमचं म्हणणं नाही. हे शासनानं नेमलेली समिती आहे, आणि न्यायमूर्ती गायकवाडनं 600 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाल्याचं अहवाल शासनाला दिला. मग आता कारवाई करा, बरोबर आहे की नाही? 17 दिलेला आहे, आता सुरू झाला. त्याच्यातही फक्त सेकंड क्लासचे जे कर्मचारी होते ते बिचारे सस्पेंड केले. 25 या ठिकाणी प्रोजेक्ट ऑफिसर आहेत ट्रायबलचे राज्यात, ते 25 ट्रायबल ऑफिसर जे सुपर क्लास अधिकारी आहेत ते सगळेचे सगळे प्रायमा फेसी सगळ्यांना पहिल्यांदा सस्पेंड करावं लागते, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे लागतात, आणि नंतर या प्रकरणाची चौकशी करावी लागते. करणार कोण? वरदहस्ता आहे, कोणाचा आहे तर ते तुम्हाला माहितीच आहे सगळं. तर तो पण न्याय मिळाला पाहिजे. आता हे दंडाचं तर तुम्हाला मी बोललो की दंड वैयक्तिक झाला सदस्यांना, तोही सरकारनं भरला. नंतर परत कोर्टानं म्हटलं हे काय चाललं, मग परत आणखी त्यांच्या पगारातून वसूल केला.
म्हणजे त्यांना अभय कोणत्या स्तरावर आहे शासनाचं हे लक्षात येते. दुसरं असं आहे की आता MPSC UPSC मध्ये निवड होते शेड्यूल ट्राईबच्या विद्यार्थ्यांची. आता हे 76च्या पूर्वीची ज्यांची निवड झाली त्यांना तर ऑर्डर दिल्या जातात. 76च्या नंतर जे विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे सुपर क्लासन अधिकारी म्हणून MPSC मार्फत आता आणि मागच्या वर्षी पण त्यांना निवड द्यायच्या वेळेस का ना खाली अरे त्यांच्याकडे व्हॅलिडिटी आहे ना, कास्ट सर्टिफिकेट आहे, व्हॅलिडिटी आहे. तुम्ही कोण म्हणणार आहे ते बोगस आहे? सरळ गणित आहे की कोणी असू देतो. परंतु त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून त्यांचे जे अपॉइंटमेंट्स आहेत त्या रोखण्याचे प्रयत्न राज्यात मागच्या वर्षी झाले आणि यावर्षी होते. मेहरबानी करून हा कुठल्याही राजकीय पक्षाचा विषय नाही. मी जे पाहतो आहे या सगळ्या अन्यायाला सगळेच राजकीय पक्ष सारख्याच प्रमाणात जबाबदार आहे. काही उजवे डावे करता येतील पण ते काही फार त्याचा फरक नाही आहे. म्हणजे दुर्लक्ष आहे सांगायचं तात्पर्य. काहींना वाटते हो ते कळते हो मला पण ते आता कसं करायचं. हे असे सगळे ते प्रकार आहेत. आणि तो कायदा आणि ते वर्डिक्ट जे आहे सुप्रीम कोर्टाचं हे काही शेड्यूल ट्राईबमध्ये नाही आहेत. सगळं जे जे आरक्षणाचे फायदे घेतात त्या SC ST OBC BJMC सगळ्यांसाठी आहे. पण मग ST वरच का कारवाई होते? ते ST वर कारवाई करणं सोपं आहे. SC वर कारवाई केली तर दुसऱ्या दिवशी काय होईल ते सांगता येत नाही. किंवा बाकीचे जागृत जे समूह आहेत त्यांच्यावर हे कारवाई करू शकत नाही. तर या ठिकाणी हा सुद्धा एक मोठा गैरप्रकार आहे. म्हणजे त्यांच्यावर व्हावी अशी आमची मुळीच इच्छा नाही, कोणावरही होऊ नये. परंतु हे कसं होईल? कास्ट सर्टिफिकेट घेऊन बोगस कास्ट सर्टिफिकेट घेऊन नोकऱ्या मिळवण्याचं प्रमाण जसं STत असेल या देशात तसं SCतही असेल, कमी असेल. त्याच्यात 90% असेल, याच्यात 9% असेल, BJMTतही असेल. परंतु तुम्ही एक पहा तर STतच फक्त बोगस तुम्हाला दिसतात. SCत नाहीत, OBCत नाहीत, BJMTत नाही. कारण इथं मनमानी चालते, बाकीच्या ठिकाणी ते समूहच मनमानी चालू देत नाही. आता बडोले मागच्या वेळेला आपले मंत्री होते. बडोलेने एक GR काढला समाज कल्याण विभागाचा की नाही SC BJMT OBC जे लोक आहेत त्या कॅटेगरीचे त्या घरात जर एखादं व्हॅलिडिटी असेल त्या कुटुंबात तर इतरांना आणखी या तपासणीची हेलपाटी घ्यायचं काही कारण नाही. आणि ते सरळ आहे ना. बाप जर समजा त्या जातीचा आहे असं प्रमाणित शासकीय यंत्रणेनं केलं तर पोराची आणखी काय तपासणी करायची? परंतु ते फक्त SC साठीच केलं. SC BJMT आणि OBC साठी. ST साठी अजूनही नाही. करतो करतो करतो. त्या दादाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, दादाही गेली विरोधी पक्षात, पण त्याचा अजून निर्णय नाही. म्हणजे हे दोघांमध्ये भेद करण्याची जी भूमिका आहे ते तुमच्या लक्षात येईल म्हणून हे सगळे उदाहरणं मी देतो. आता हे सगळे अन्याय करणारे जे आहेत ना त्याच्यामध्ये TAC ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटी जी आहे राज्याची मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली तिचा मोठा रोल आहे. ही ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटीमध्ये जे सदस्य असतात आताच जाहीर झाली ती तुमच्यापर्यंत आल्याच केले ते. त्या ट्रायबल ॲडव्हायझरी कमिटीमध्ये राज्यातल्या सगळ्या भागातून समप्रमाणात प्रतिनिधित्व त्यामध्ये असले पाहिजे. आमदार असतील तर आमदार. परंतु तसं होत नाही. अजूनही 76च्या पूर्वीच्या बाहेर राज्य सरकारही निघालं नाही, ते निघालं नाही आणि म्हणून ते शिफारशी करतात. त्याच्यामुळे तो अन्याय होतो. आणि दुसरी यंत्रणा आहे TRT आहे, म्हणजे आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे. जसं भारतीय आहे SCच्या संदर्भात तसं हे आदिवासी संशोधन प्रशिक्षण केंद्र आहे. तिथेही जे संशोधक बसलेले आहेत ना आपले आयुष प्रसाद इथं जे CO होते, इथं CO यायच्या अगोदर ते तिथं प्रमुख होते. कुठं आपल्या याला TRT आहे आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेला. मी आपलं 50 लोकांचं शिष्टमंडळ घेऊन त्यांना भेटायला गेलो, हे समजायला गेलो. त्यांना सांगितलं ते म्हणे ऐसा व्हायचं. अरे मी म्हटलं ठीक आहे ना, तुम्ही अवैध करता ते आम्हाला म्हणायचं नाही, कारण ते करायलाच पाहिजे. जे बोगस असतील ते कळायलाच पाहिजे. पण मग संशोधन काय त्यांच्याबद्दल, विदर्भातल्या मराठवाड्यातल्या लोकांबद्दल, ट्रायबलबद्दल किंवा दुसऱ्या कोणत्याही समाजाबद्दल तर काही नाही. पण त्यांच्याबद्दल संशोधन काही नाही. संशोधन अधिकारी तुम्ही तिथं बसवला त्याला त्याचं काहीच माहित नाही. तो त्याचा निर्णय दिल्यानंतर तुम्ही त्याला अवैध करा. तर हे तर सरळ सरळ काय मोगलाईच झाली ना, मनमानीच झाली. आजही म्हणजे 60 वर्षानंतरही देश स्वतंत्र होऊन आणि महाराष्ट्रात सामील होऊन सुद्धा 40+20 झाले. विदर्भाला, विदर्भ मराठवाड्याच्या संदर्भात कुठल्याही जाती जमातीचं संशोधन महाराष्ट्र शासनानं अधिकृतपणे केलेलं नाही आणि जाहीर करण्याचा प्रश्नच नाही. आणि तरी सुद्धा तपासण्या समितीवर महाराष्ट्र शासनाचा संशोधक बसलेला आहे. तो संशोधक माझी जात ठरवणार. आपण त्याला विचारले की साहेब तुम्ही ठरताय बरोबर आहे, तुम्हाला काय माहिती आहे या दिल्लीतलं? काही नाही. मग कसं? मला असं वाटतंय. कमिशनरचं उत्तर आहे आदिवासी त्या TRTIचे
की आमचं कुठलंही संशोधन नाही. मग आम्ही आरडाओरडा केला तर मग पुण्याची ती बाई कोणती ठेवली होती संशोधन, तिचा अहवाल येतेच आहे, त्या बाईचा अजूनही अहवाल आला नाही. तर ह्या अशा सगळ्या गमती जमती आहेत. आणि शेवटी महत्त्वाची गंमत अशी आहे की नारायण मुंडे नावाचे शिक्षक आहेत, त्यांचा काही अर्थार्थी संबंध नाही याच्याशी, ते नांदेड जिल्हा परिषदमध्ये. दुसरे राजेंद्र मरसकोल्हे आहेत, ते जिल्हा परिषदेला शिक्षक आहेत नागपूरला. या दोघांनीही व्हिडिओ व्हायरल केला आणि अर्वाच्य भाषेमध्ये या सगळ्या समूहाबद्दल बोलले आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. तर सगळ्या राज्यातून उत्स्फूर्तपणे त्यांच्या विरोधात आक्रोश आहे की या दोघांनाही तुम्ही बडतर्फ करा, शिक्षकांनी शिक्षकाचं काम करावं, जास्तीचे कामं करू नये. आणि यांचं कॅरेक्टर काय, त्या राजेंद्र मरसकोल्हेवर अनेक मुलीचा विनयभंग केला त्याच्या शाळेतले, म्हणून त्याला 1 वर्षासाठी बडतर्फ केलं होतं मागच्या वेळेस आमच्याच मागणीवर. त्या मुलींनी रायटिंगमध्ये दिलेले बयानही आहेत, परंतु ते काही आपल्याला संयुक्तिक नाही नाव सांगणं किंवा काही, म्हणजे मुलीचा प्रश्न आहे. आणि एवढं असल्यानंतरही कुरगोडी कशी वरून की हे असे आहेत ते तसे आहेत, नेतेगिरी चावले असते. या दोघांवरही कारवाई झाली पाहिजे ही राज्यभर सध्या मागणी सुरू आहे. ह्या अशा अनेक मागण्या आहेत, त्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार शासनानं करावा म्हणून आपलं सहकार्य अपेक्षित आहे. आपण जेवढं कराल, काही त्याच्यामध्ये असेल, जरुरी नाही की आता मी जे मांडलं ते सत्यच असेल, तुम्हालाही सगळंच कळते. तुम्हाला कुठं वाटलं आता मी तर काही बाहेर नाही, तुमच्या घरात अर्ध्या रात्री तुम्हाला फोन करून विचारू शकता की अतिशयोक्ती नाही, तुम्ही काय सांगून आले, तुम्ही त्याला उत्तरं देण्याला समर्थ आहोत. कोर्टाच्या माध्यमातून असेल, समाजकारणाच्या माध्यमातून असेल, या ठिकाणच्या समाजशास्त्रीय निवाड्याच्या माध्यमातून असेल, ती उत्तरं आम्ही देण्यास समर्थ आहोत. ही एसटीची बाजू आहे आणि आपल्या ओबीसीची बाजू तर तुम्हाला माहीतच आहे, धोबी परीट समाजाची. मीच तो अहवाल दिला, माझ्या अध्यक्षतेखाली कमिटी होती, तो शासनाने अप्रूव्ह केला, पण तो सरकत नाही पुढे. तिथं त्या याच्या संदर्भामध्ये नावी समाजाच्या संदर्भामध्ये तोच घोळ आहे. त्यांना बार्टी अधिकृत संस्था महाराष्ट्राची एससीच्या बाबतीत अनटचेबलीची अट हे पूर्ण करतात असा अहवाल देऊनही महाराष्ट्र शासन काही करायला तयार नाही. लहान मोठ्या समूहावर अशा पद्धतीनं अन्याय सातत्यानं या राज्यात होतो आहे. आज सगळ्यांनी मिळून, हे येण्याचं कारणच ते आहे, आज सगळ्यांनी मिळून राज्यभर हे जे अन्यायग्रस्त एकूटे आदिवासी, त्याच्यानंतर भटके विमुक्त आहेत, त्याच्यानंतर ओबीसी मधल्या काही जाती आहेत, त्यामधल्या एससी मधल्या काही जाती आहेत, त्या सगळ्यांनी संयुक्तपणे राज्याच्या प्रमुखाच्या विरोधात आक्रोश करायचा, राज्यव्यवस्थेच्या विरोधात आक्रोश करायचा आणि न्याय मिळवून घेण्याचा प्रयत्न करायचा. पण हा न्याय तुम्ही जोपर्यंत आमच्या बाजूने उभे राहत नाही तोपर्यंत मिळणं कठीण आहे. अन्याय त्याच वेळेस होतो ज्यावेळेस तुम्ही फोकस करता, आहे ना. विनोदाचा भाग जाऊ द्या, परंतु तुमचं सहकार्य हे अपेक्षित आहे. आपण सगळे आलात, सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. असंच सहकार्य जे आजपर्यंत तुम्ही केलं यापुढेही करा. वारंवार मी भेटा घेत नाही, वारंवार मी काही सांगत नाही, परंतु तसाच विषय असल्यामुळे या लॉकडाऊनमध्ये सुद्धा आज आपण एकत्र आलो, काही विषयावर चर्चा केली. सहकार्य करा ही विनंती. धन्यवाद.